जुने नाशिक काजीपुरा येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन सोहळ्यानिमित्त नाशिक शहर नामदेव शिंपी पंचमंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। 25 जुलैपासून सुरू झालेल्या या सप्ताहात भजन, कीर्तन, काकड आरती अशा धार्मिक कार्यक्रमांसह पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, निबंध स्पर्धा अशा विविध कलागुण दर्शन स्पर्धेचे आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 2 ऑगस्ट रोजी या हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार असून या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष अरुण नेवासकर, उपाध्यक्ष अतुल मानकर, सचिव राजेंद्र करमासे, खजिनदार संतोष सदावर्ते, मंदिर व्यवस्थापक राजेंद्र चंडोले यांच्या वतीने करण्यात आले। नाशिक शहर नामदेव शिंपी पंचमंडळ आयोजित नामदेव महाराज संजीवन समाधी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सप्त्यामध्ये सकाळपासून कीर्तन, काकडा आरती, गीतापाठ, भजन व भागवत कथा अशी सुंदर चांगले चालू आहे। रात्री कीर्तन चालू आहे। तरी समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायला पाहिजे व भरघोस देणगी देऊन हा कार्यक्रम यशस्वी करायला पाहिजे असं मी सगळ्या समाजाला आवाहन करतो। श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने या ठिकाणी नाशिक शहरामध्ये संत नामदेव महाराज नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे जवळजवळ या सोहळ्याला 125 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून असा अनादिकालापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यानिमित्ताने अन्य ठिकाणची सगळी भाविक भक्ती मंडळी या दरम्यान एकत्र येतात आणि त्या निमित्ताने संध्याकाळी हरिकीर्तन, श्रीमद भागवत महापुराण कथेचा आनंद सगळी मंडळी घेत असतात आणि खऱ्या अर्थाने श्री संत नामदेव महाराजांनी जी पताका हाती घेतलेली आहे की वारकरी संप्रदायाची जी ध्वजा आहे ती समस्त विश्वामध्ये फडकली पाहिजे, तर त्याच नामदेव महाराजांच्या विचारधारेवर आम्ही चालतो आहोत आणि त्यांचे विचार संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार आम्ही सगळी मंडळी कीर्तनाच्या द्वारा, भागवत कथेच्या द्वारा करत आहोत आणि म्हणून या समस्त जनतेला चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपणसुद्धा अन्य ठिकाणी किंवा अशा पवित्र ठिकाणी येऊन आपला अंतःकरण शुद्ध सात्विक बनवावं आणि आध्यात्मिकतेच्या संबंधाने आनंद उलटावा। रामकृष्ण हरी। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।